दत्त. हे बघा आज मंगळवार. आज गावातून बघा आता सकाळी सकाळी 1-2 फोन आले. तर शिरूरला जायचे पुण्याचं UID कार्ड आधार कार्ड जमा करायचे त्याकरता फोन आले होते. तर त्या 2-3 जणांचं पेन्शन काय आलेली नाही ती चौकशी करायची आणि अशी किरकोळ कामं आहेत रेशनिंगचं पण चौकशी करायची लोकांची. तर त्याकरता आता चाललो बघा आज आता गावामध्ये. रामकृष्ण हरी. हे पहा आता ऑफिसला आलो. आमचे निंबाळकर तात्या सरपंच हजर आहेत. आमचे शिवा तात्या यांचं PM किसान व पकाजी निंबाळकर यांचं दिव्यांगाचं अशी कामं करायची होती, पण आमचा आज माणूस नाही आला. त्यामुळं आज थोडा इथं आमची कारभारी मंडळी सगळी बसल्यात बघा इथं. आणि आमचे सरपंच दत्तू बेंद्रे यांची वाट बघा. त्यात फोन लावलाय पण त्यांचा फोन पण काय बंद आहे का, नंबर चेंज झाला काही कळाना. या आल्या जाता आता ही कालची मीटिंग झाली. तर आता ही लोक म्हणतात काय करायचं कसं करायचं. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार. काय तुम्ही काल गेले परत फोन नाही काय नाही काय नाही काय नियोजन चालले. पण ते कमीत कमी हे सगळे आपले माणसं म्हणतात की बाबा ते याच्या आत जायला पाहिजे ना, म्हणजे पाडव्याच्या आत जायला पाहिजे तरच गमत मिळत नाही तर मिळणार नाही. या तर शिवाता ते आपले बेंद्रे गेले ते बसून बसून कटाळून गेले. म्हणजे काय काल म्हणलं पुढे गेले काही कळालं. हा मग सगळ्यांना सांगा कोण कोण जायचं नियोजन. मग उद्या जाऊ मग बघू गमत मी जोडून जाऊ चालतंय ना. उद्या सकाळी जायचं का? बरं ठीक. लवकरात लवकर सगळ्यांचा विचार घेऊन का म्हणजे ठरवायला जाऊ आपण. चालतंय ना सगळ्यांचा विचार घ्या. आता येतोय पैसे देतो. तरुण मुलांना त्यांच्या पद्धतीने आर्केस आणायला टाकू. हा एक आणि आपल्या बुजुर्ग मंडळीला आपलं एखादी गंमत आणि हजेरी नाही तर मग आपली एक गमत आहे. सरपंच एक ऑर्केस्ट्रा आणि एक तमाशा बरोबर काय गावाला भीक लागली का? आमचे तात्या पण काय आले नाही म्हणलं आज झालं बंद. जरा ते झालं ऑफिस. जय हरी. आले का माने साहेब? चला नमस्कार. काय आता झालं बंद झालं. टाइम संपला जायचं आता घरी. शासकीय टाइम संपला आता. तर ते कुलूप लावायचे पण ते काय जमाना एका हाताने लावायला. माने साहेब लाव. जय हरी.